फ्रेंड्स, सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे आज मी तुमच्यासोबत अगदी इन्स्टंट बनणारा मँगो मिल्कशेक ही रेसिपी शेअर करत आहे। शरीराला थंडावा देणारा हा मँगो मिल्कशेक तुम्ही घरीच नक्की बनवून प्या, अगदी नॅचरल असा तयार होतो। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे। रेसिपी सुरू करूयात। तर पहा फ्रेंड्स, इथे आपल्याला साहित्यामध्ये लागणार आहे। एक आंबा घेतला आहे मी, मोठा आंबा घेतला आहे। 2 चमचे इथे मी घेतली आहे साखर, 4 ते 5 बर्फाचे खडे म्हणजेच आईस क्यूब्स घेतले आहे। सब्जा घेतला आहे, सब्जा मी आधी भिजवून ठेवला होता। दूध घेतले आहे अर्धा वाटी आणि गार्निशिंगसाठी इथे मी बदाम घेतले आहेत। पहिले आपण मँगो जो आहे तो कट करून घेऊयात। तर पहा, पहिले मी जसे व्हिडिओमध्ये कट करते त्याप्रमाणे तुम्ही मँगो कट करून घ्या। तर सर्व मँगोची साले पहिले मी काढून घेतली आहे आणि मी ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मँगो तुम्ही कट करू शकता। अशा प्रकारे मँगो कट केल्यास मँगोचा गर हा लवकर निघतो। त्यानंतर आपण घेऊया एक मिक्सर जारमध्ये घालूया आपण कट केलेला मँगो। 2 चमचे ह्यामध्ये साखर घालूया। मँगो कितपत गोड आहे या अंदाजाने तुम्ही ह्यामध्ये साखर घाला। त्यानंतर ह्यामध्ये अर्धा वाटी दूध घालूया। दूध ही तुम्हाला जसा मँगो मिल्कशेक हवा त्या अंदाजाने घालू शकता। त्यानंतर मी ह्यामध्ये घालते आईस क्यूब्स। 2 मिनिट आपण हे सलग मिक्सरला बारीक करून घेऊयात। बारीक केल्यानंतर पहा, तर अशा प्रकारे आपला मँगो मिल्कशेक तयार आहे। सर्विंगसाठी मी काचेचा ग्लास घेत आहे, त्यामध्ये हा मँगो मिल्कशेक घालून घेऊया। अगदी घट्टसर असा मी हा मँगो मिल्कशेक बनवला आहे। त्यानंतर ह्यामध्ये घालूया अर्धा चमचा सब्जा। सब्जाने शरीराला थंडावा मिळतो, शरीर हे थंड होते। गार्निशिंगसाठी ह्यामध्ये बदाम घालूया। तर पहा फ्रेंड्स, इथे आपला मँगो मिल्कशेक तयार आहे सर्विंगसाठी। तुम्हाला कशी वाटली सिंपल माझी आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।